गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून ना महाराष्ट्रात एक मुद्दा खूप चर्चेला जातोय. काही लोक म्हणतायत उपवर्गीकरण हवंय, काही लोक म्हणतायत उपवर्गीकरण नकोय. आज बीडमध्ये डॉक्टर जितेंद्र ओवाळ यांची एक पत्रकार परिषद झाली. त्या पत्रकार परिषदेत निवेदन माझ्याकडे. थोडक्यात मी पहिला पॅराग्राफ वाचून दाखवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून समानता आणि बंधुता यांची शिकवण दिली आहे. त्यामुळे कोणत्याही समाजाला दुसऱ्या समाजाविरुद्ध उभे करण्याचा प्रयत्न राज्य सरकारने करू नये असा इशारा देत सर्व समाजातील घटकांना न्याय मिळाला पाहिजे, परंतु तो संविधानिक आणि कायद्याच्या चौकटीतच मिळाला पाहिजे याची खबरदारी घेण्याची मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंच अध्यक्ष डॉक्टर जितेंद्र ओवाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बीड येथील पत्रकार परिषदेतून मंगळवारी केली. आता हीच पत्रकार परिषद वगैरे सगळी झाली, पण मी गेल्या जेव्हापासून हा मुद्दा उपस्थित होतोय का तेव्हा मी या लोकांची सुद्धा बाईट केली आहे की उपवर्गीकरण हवंय आणि या लोकांची सुद्धा बाईट केली की उपवर्गीकरण हवंय. पण याच्यात अंतर काय माहितीये का? कुठेतरी असं वाटतं की बीजेपी सरकार जे आहे का सत्तेतलं ते सध्या जातीय तेढ निर्माण करतंय. आणि आता या परखड भूमिकेबद्दल माझ्या प्रश्नांची सरबत्ती करणार मी आणि यांची उत्तरांची सरबत्ती हे करणार. माझ्यासोबत आहे डॉक्टर जितेंद्र ओवाळ. ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. ठीक आहे, डायरेक्ट मुद्द्यावर येऊ. असं वाटत नाही का बीजेपी सरकार सध्या जातीय तेढ निर्माण करतंय? कारण भाऊभावांना दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे एकंदरीत. तर बीजेपी सरकारचा जन्म त्यासाठी झालेला आहे, जातीय तेढ निर्माण करणं या देशामध्ये आंबेडकरी मुवमेंट संपवण्यासाठी. त्यामुळं हा प्रश्न साहजिकच आहे की त्यांनाच गरज आहे. जातीय त्यांनीच केलेला प्रकार आहे. तुम्ही कुठून आहात की उपवर्गीकरण हवंय की उपवर्गीकरण नकोय? बघा, उपवर्गीकरण पाहिजे का उपवर्गीकरण नाही पाहिजे ह्या दोन मुद्दे आहेत. दोन्ही मुद्द्यामध्ये जी संविधानिक बाब असेल त्या बाजूने आम्ही आहेत की जर समजा उपवर्गीकरण हा संविधानाच्या चौकटीत बसणारा असेल तर आम्ही त्या बाजूने आहेत आणि नसेल तर आम्ही त्या बाजूने नाही. तुम्हाला काय वाटतं, बसणारा असेल की नसेल? आम्हाला असं वाटतं की संविधानाच्या चौकटीत बसणार नाही. त्याचं कारण असं आहे की हा अनुसूचित जातीचा समूह आहे, 59 जातींचा, तो अस्पृश्य जातीचा समूह आहे आणि तो समूह आहे या समूहाला वेगळं करण्याचं कुठलंही निर्णय नाहीये. सुप्रीम कोर्टाला सुद्धा नाहीये. हा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्टाने दिला जो निर्णय आहे तो एकेरी निर्णय आहे. त्या निर्णयाचं मला वाटत नाही की टिकू शकते भविष्यात. पण जे लोक म्हणतात की उपवर्गीकरण हवंय त्यांनी सुद्धा महाराष्ट्रात आंदोलनं केली आहेत, मोर्चे काढलेत, सभाही देखील झाल्यात. असं वाटत नाही का की जर का सरकारने उपवर्गीकरण केलंच नाही तर त्या लोकांना वाईट वाटेल, त्यांना असं वाटेल की बीजेपी सरकार हे आपलं नाहीये? हे बघा, लोकांना वाईट वाटण्याचा किंवा चांगल्या वाटण्याचा प्रश्न नाहीये. हा प्रश्न आहे बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचा आणि या देशामध्ये त्या संविधानावर हा देश चालतो. मग जर एखादा निर्णय सरकार किंवा जनता जर थेट संविधानाच्या विरोधात जाऊन मागत असेल मग ती कुठेतरी जनतेला बी लक्षात यायला पाहिजे ना आपण काय बोलतो, आपण काय करायला. मग संविधानावर तुम्हाला गाला घालत असेल तर मात्र मग राहिले काय? मग तुम्ही संवैधानिक बाबीचा अभ्यास करून मागणी करायला पाहिजे. नेमका एक साधा प्रश्न, उपवर्गीकरण काय आहे आणि हे कशासाठी? उपवर्गीकरण हा मुळात संविधानामध्ये किंवा आजपर्यंत निर्माण झालेला प्रश्न नव्हता. तो निर्माण झाला या भाजपच्या कार्यकाळामध्ये, मुख्यमंत्र्यांच्या या सरकारमध्ये. मग तो प्रश्न त्यांनी उपस्थित का केला की सुप्रीम कोर्टामध्ये कुणाची याचिका नव्हती, कुणाचाही प्रश्न नाही, तरी न्यायालयाने तो निर्णय दिला की वर्गीकरण करू शकता. मग आता आम्हाला प्रश्न पडला की न्यायालयाला स्वप्न पडलं होतं का की बाबा एसटीचंच वर्गीकरण करायला पाहिजे? का त्यांना प्रश्न पडला सुप्रीम कोर्टाला? आजपर्यंत कधी पडला, आज का पडला? त्याच्या मागे कुठं तरी शासकीय जातीवाद आहे आणि हा जातीवादानेच हा प्रश्न निर्माण केला. उपवर्गीकरणात नेमकं जाती किती आहेत आणि फक्त एका स्पेशल अशा जातीला उपवर्गीकरण हवंय का? उपवर्गीकरणामध्ये सर एससी मध्ये 59 जाती आहेत. 59 जातीमधील आता मातंग समाजाला उपवर्गीकरण पाहिजे, त्यासाठी मातंग समाज रस्त्यावर आहे. उरलेल्या ज्या जाती आहेत त्यांना उपवर्गीकरण पाहिजे, तिथे आग्रह पद्धतीने रस्त्यावर नाहीत. बौद्ध समाजाला उपवर्गीकरण नाही पाहिजे. त्याच्या मागची भूमिका अशी आहे की बौद्ध समाज हा बाबासाहेबांना पूर्णपणे मानणारा समाज आहे. मातंग समाज हे बाबासाहेबांना मानतो, पण आज बौद्ध समाजाचा जो काही मुद्दा महत्वाचा आहे की एक संघता जो प्रकार आहे की 59 जातींना बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने संविधानात मांडलेला आहे अस्पृश्य जातीचा समूह म्हणून, तो समूह तोडण्याचं काम जर होणार असेल मग अस्पृश्यता संपणार आहे का वर्गीकरण केल्याने? नाही संपणार. आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्हाला अस्पृश्यता संपवण्यासाठी वर्गीकरण पाहिजे का शैक्षणिक आर्थिक वर्गीकरणाचं वर्गीकरण पाहिजे? तो मुद्दा कुठेतरी आज क्लिअर नाहीये. तो मुद्दा आधी क्लिअर व्हायला पाहिजे.
ज्याला वर्गीकरण उपयोगी पाहिजे त्यांनी तो सांगावं आम्हाला वर्गीकरण का पाहिजे, कुठला तुम्हाला हेतू साध्य करायचा आहे, ते सांगत नाहीत. पुढची आता मागणी काय असणार आहे? कारण सरकार एका समाजाची तर बाजू लावून धरणार, हे सत्य परिस्थिती. एकटा देणार किंवा एकटा देणार नाही. मग पुढची काय मागणी असेल आता? मागणी आमची अशी आहे की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही रीट दाखल करू की बाबा तुम्ही जो निर्णय दिलेला आहे बाबासाहेबांच्या संविधानानुसार तो निर्णय तुमचा चुकलेला आहे. मग त्याच्या संदर्भात आता हे मोर्चे आंदोलन तर चालूच आहेत, पण कायदेशीर प्रक्रियेत जाऊन आमची जी काय वकील मंडळी आहेत, संघटना म्हणून आम्ही जे आहेत, आम्ही न्यायालयात दाद मागू आणि हे जे निर्णय जे दिला त्यांनी तर आम्ही त्यांना क्रॉस करू सुप्रीम कोर्टात जाऊन. एकंदरीत सांगायचं झालं खरं तर आता हे सगळा जो प्रश्न आहे ना, हा न्यायालयात आहे. आता न्यायालय कोणाकडून आणि कोणाच्या दिशेने न्याय देणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. पण एकंदरीत काय होतं माहितीये का, या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी ना नात्यांमध्ये दुरावा येतो आणि भाऊ भाऊ आहेत का हे जातीतले, त्यांच्यामध्ये तेढ निर्माण होतीये सध्या. आणि महाराष्ट्रात सध्या चाललंय हेच, जातीय तेढ निर्माण करून राजकारण्यांची पोळी भाजण्याचा प्रकार चालू आहे. कॅमेरामॅन मुकुंद चिंचकर सोबत मी बालय शिंदे. मी आहे सध्या बीड शहरामध्ये, तुम्ही लोकाशा टीव्ही पाहताय.